नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता दरमहा मिळणार पेन्शन। चला तर जाणून घेऊया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असताना जर तुमचा पीएफ कापला जात असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे। पीएफशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील। पीएफ कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळण्याची तरतूद आहे, कारण ईपीएफओ नोकरी सोडल्यानंतर पीएफ कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचा लाभ देते। सरकारने पीएफ कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ आणि ईपीएस योजना चालवल्या आहेत। या दोघांपैकी ईपीएस योजना ही पीएफ कर्मचाऱ्यांसाठी वरदान आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पीएफ कर्मचाऱ्याला दरमहा पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे। पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आता लक्षात ठेवाव्या लागतील। संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांकडून पीएफ कापला जातो, ज्यांना सरकारकडून वार्षिक व्याजाचा लाभही मिळतो। आता ईपीएस योजनेअंतर्गत दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे। कर्मचारी ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि ते निवृत्त झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। किमान 10 वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। दरमहा पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओचे सदस्य असणे मात्र अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही यामध्ये 10 वर्ष नोकरी करीत असाल आणि तुमचे वय 58 वर्ष असणे आवश्यक आहे। तुम्ही वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ईपीएसमधून पैसे सुद्धा काढू शकता। यामध्ये पेन्शन 2 वर्षासाठी म्हणजे 60 वर्षापर्यंतही थांबवू शकता। ईपीएस 1995च्या टेबलनुसार हे सगळं अवलंबून आहे। पेन्शनची किमान रक्कम 1000 रुपये करण्यात आलेली आहे आणि याच्या मदतीने आता दरमहा 15000 रुपयापर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।